नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTET परीक्षेसाठी जी काही अर्ज करण्याची सुरुवात झाली त्या संदर्भात जी काही बातमी लोकमत या वृत्तपत्राने पब्लिश केली आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। तर CTET परीक्षा 1 डिसेंबर 2024 या दिवशी जी काही होणार आहे त्या संबंधीची जी काही सर्व अर्ज प्रक्रिया ती सुरू झालेली आहे। यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला 1 ते 8 या वर्गापर्यंत शिक्षक व्हायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शिक्षक पात्र परीक्षा तर जी काही राज्य घेतं त्याला आपण TET म्हणतो आणि केंद्र सरकार जी घेतं त्याला आपण CTET म्हणतो, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट। तिचे जे काही अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आपल्याला दिसून येते। प्रामुख्याने जी काही अर्ज प्रक्रिया आहे ती सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE हे जे काही संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावरती आयोजन केलेले आहे आणि त्याबाबतची जी काही अधिसूचना आहे ती देखील प्रसिद्ध केलेली आपल्याला दिसून येते। तर CBSE मार्फत ही जी काही परीक्षा आहे ती 1 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे। यामध्ये प्रामुख्याने 1 ते 5 या वर्गासाठी पेपर 1 आणि पेपर 2 हा 6 ते 8 या वर्गासाठी असणार आहे आणि दिनांक 17 सप्टेंबरपासून ही जी काही अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्यासाठी आपल्याला जवळपास 1 महिन्याचा कालावधी दिला आहे, म्हणजे 16 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपण अर्ज करू शकता। ही जी परीक्षा आहे ती 2 सत्रामध्ये घेतली जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने सकाळचं जे सत्र आहे ते सकाळी 9:30 वाजता सुरू होऊन ते 12 पर्यंत असेल आणि दुपारचं सत्र हे 2:30 वाजता सुरू होऊन ते संध्याकाळी 5 पर्यंत असणार आहे। तर यामध्ये प्रामुख्याने ज्या दिवशी आपला पेपर असेल तर त्या दिवशी पहिला किंवा दुसरा दोन्ही पेपर असेल तर रिपोर्टिंग टाईमच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी जी काही उपस्थिती गरजेची असलेली आपल्याला दिसून येते। तर प्रामुख्याने ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी जी फीज आहे ती सर्वसाधारण आणि इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारासाठी 1,000 तर दोन्ही पेपरसाठी 1,200 असणार आहे। एक पेपर साठी आपल्याला ॲप्लिकेशन करायचे असेल तर त्यासाठीची जी फी आहे ती 1,000 रुपये आणि दोन्ही पेपरसाठी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 1,200 रुपये इतकं जी काही फी आहे ती पेड करावी लागणार आहे। तर प्रामुख्याने ही जी परीक्षा आहे आपल्या देशभरामध्ये जवळपास 136 शहरामध्ये होणार आहे आणि 20 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे। यासंबंधीचे जे काही सर्व प्रोसेस आहे अर्ज करणे वगैरे किंवा तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर याची जी काही अधिकृत वेबसाईट आहे CTET.nic.in या वेबसाईटवरती ही जी काही सर्व माहिती ती उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येते। धन्यवाद। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।